नमस्कार मंडळी आमच्या खेडेगावात एक सीजन येते कुत्र्याचं. आता त्या सीजनला काय करतात, हे कुत्रे असतात ना, हे गावावरती थांबतात, कुठंतरी रस्त्यावरती थांबतात आणि ते त्यांचा कार्यक्रम सुरू असते. त्यांचं म्हणणं असतं की आपली संतती वाढली पाहिजेत, आपली जी काही पुढची पिढी असेल ती वाढली पाहिजेत. यांचं एक सीजन येते. तसंच काहीसं बमसाहेबाचं सीजन आलेलं आहे. आता बमसाहेब ज्या पद्धतीने व्यक्त होतात ते आपण समजून घेतलं पाहिजे. यांचं म्हणणं आहे की ते जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत ना, त्या बंद झाल्या पाहिजेत. अनेक शाळेवरती सध्या बुलडोजर चालायचं काम सुरू झालेलं आहे आणि काही कारणंसुद्धा दाखवले जातात की शिक्षक वगैरे शिकवत नाहीत, त्या ठिकाणी शिक्षक राहत नाहीत, असं बमसाहेबांचं म्हणणं आहे. माझा सवाल आहे बमसाहेबाला, बमसाहेब जर खरे बापाचे असतील, एका बापाचे असतील, आमच्या इकडे म्हणतात खेड्यानं, जर एखादा धुरा कुरत असेल तर त्याला म्हणतो की जर तू खरा बापाचा असेल तर धुऱ्यावरती ये आणि तुझा धुरा कुठून आहे ते दाखवण्याचा प्रयत्न कर किंवा ते सिद्ध कर. आता बमसाहेब ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने असं वाटतं की बमसाहेब एका बापाचे नाहीत. आता जिल्हा परिषद शाळा बंद व्हायला पाहिजेत, कारण तर अनेक लोकांच्या माध्यमातून ह्या जिल्हा परिषदचे कामं होतात. अनेक शिक्षक घडलेले आहेत, अनेक कलेक्टर घडलेले आहेत, अनेक डी एफ टी असतील आणि पोलीस अधिकारी असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, अशा काही गोष्टी या जिल्हा परिषदेने दिलेल्या आहेत. म्हणून ह्या शाळा बंद झाल्या पाहिजेत बरं का. कारण तर गरिबांना हेच एक आधार आहे. जे काही शेतकरी वर्ग असेल त्याला एकच आधार आहे, कारण तर यांची मुलं फक्त जिल्हा परिषद शाळेत शिकतात. आता बमसाहेबाचा मुलगा कुठं शिकतो, एखाद्या विदेशात आहे का, आमदार खासदारचे बंगले कुठं असतात, ते काही खेड्यात राहतात का, आणि शिक्षकाला नेमका जे काही आपण बोलतो यांना काम किती दिले आहे सरकारने. आता यांच्याकडे जर एखाद्या गावाचा सर्वे करायचा असेल, गावातील लोकांचा सर्वे करायचा असेल, त्याची जनगणना करायची असेल, यांचं मतदान असेल, यांना निवडून यायचे असते, त्याच्या याद्या असेल, हे शिक्षकाला करावं लागतात. अनेक कामं हे शिक्षकाला करावं लागतात. मग शिक्षक शिकवणार कदा, त्या मुलाला शिक्षणाचं जे काही महत्त्व असेल ते कसं काय पटवून देणार. कारण तर शिक्षकाला एवढे काही कामं दिलेली असतात की मग तो मुलगा शिक्षण घेतच नाही, त्याला चांगलं शिक्षण मिळतच नाही. परंतु तरीसुद्धा जिल्हा परिषदचा रिझल्ट चांगला मिळतो. आता बमसाहेबाला काय कमवायचं आहे, यांचे बंगले कुठे आहेत, यांची प्रॉपर्टी कुठे आहे, यांचा मुलगा कुठे शिकतो, विदेशात शिकतो का, आणि आमदार खासदारच्या जे काही संस्था असतील याच्यातून काही बमसाहेबाला कमिशन मिळते का, असा देखील सवाल आहे. कारण तर जिल्हा परिषद शाळा जर जगल्या तर इथला सर्वसामान्य व्यक्ती जगेल, इथला गावातील खेड्यातील व्यक्ती जगेल, त्याची घरची परिस्थिती चांगली होईल. कारण तर मुलगा शिकला तर आपल्या मुलाला कुठेतरी नोकरी लागेल, तो नवोदयला लागेल आणि आपल्या मुलाचं भवितव्य चांगलं घडेल, अशी एक भावना या साधारण शेतकऱ्यांची असते, सर्वसामान्य व्यक्तीची असते. आता बमसाहेबाला काय कमवायचं आहे आणि जिल्हा परिषद शाळा बंद कशा करायच्या आहेत, यांचं जे काही सीजन असेल ते सुरू झालेले आहे. परंतु जे काही शाळा असतील, संस्था असतील, ह्या निश्चितच आमदार खासदाराच्या आहेत. बमसाहेबांनी बोंबलून चालणार नाही. पहिले त्या जे काही मोठाला शाळा असतील त्या बंद झाल्या पाहिजेत. आणि आपण जी कॉम्पिटिशन लावतो, एखादा इंग्लिश स्कूलचा मुलगा किती फार चांगला इंग्लिश बोलतो, खेड्यातील जिल्हा परिषदच्या शाळेला का येत नाही, कारण तर त्या ठिकाणी डिजिटल बोर्ड आहेत. आपल्या शाळेला दरवाजासुद्धा नाही, आपल्या शाळेला पिण्याचं पाणीसुद्धा नाही, आपल्या शाळेला बसायला जे काही आसन असेल ते सुद्धा नाही, त्या ठिकाणी डेस्कसुद्धा नाहीत. आपल्या शाळेला ते पहिलं जुनं काही काळं बोर्ड असेल तेच आहे, त्या ठिकाणी तेच खडू चालतो, त्या ठिकाणी डिजिटल बोर्ड नाही, कॅम्प्युटर सिस्टीम नाही. मग आपण मोठाला गप्पा मारतो. शाळेने चांगलं काम केलं पाहिजे, जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी चांगलं घडलं पाहिजेत आणि शिक्षकांनी चांगलं घडलं पाहिजेत किंवा घडवलं पाहिजेत, अशी जी काही आपली भावडी भावना असेल ती चुकीची आहे. बाबासाहेबाचं सीजन आहे, ते बोंबलणारच आहेत, त्यांचं ते कामच आहे. आता नक्कीच तुम्हाला काय वाटते, नक्कीच कमेंट करा.